नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. देवेंद्र सरकारच्या जनमत चाचणीमध्ये आपण थेट आत्ता पोहोचलेलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीमध्ये. इचलकरंजी हे वस्त्रोद्योग शहर म्हणून मिनी मँचेस्टर म्हणून देखील इकडे पाहिलं जातं आणि त्या शहरातल्या नेमक्या काय समस्या आहेत. पंचवार्षिक आता नगरपालिकेची इथली निवडणूक लागलेली आहे, त्यामुळे नेहमीच वेगवेगळ्या प्रश्नांवरती इचलकरंजी चर्चेत आलेला आहे. कचऱ्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, किंबहुना वस्त्रोद्योग कामगारांच्या निगडीत येणारे काही प्रश्न असतील, याबरोबरीनच दूषित पाण्यामुळे आजारी पडणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नांना फारसा इथे कोणी मार्ग काढून देत नाही, वाचा फुटत नाही, अशी सगळे समस्या इथे ग्रासलेली मंडळी आहेत. त्यामुळे या सगळ्या इचलकरंजीतल्या नागरिकांना देखील आपल्याला विचारायचं आणि आपल्यासोबत ही सगळी सत्ताधारी, विरोधक ही सगळी मंडळी असणार आहेत. ती जनतेच्या प्रश्नाला उत्तर देतील. आपल्यासोबत आमदार विद्यमान सुरेशराव हळवणकर आहेत, भाजपचे आमदार आहेत. त्याबरोबर शिवसेनेचे महादेव गौड आपल्यासोबत चर्चेमध्ये आहेत. अजित जाधव शहर विकास आघाडीचे आपल्यासोबत आहेत. अशोकराव स्वामी ज्यांच्या मिसेस आता यावेळेला नगराध्यक्ष पदासाठी थेट रिंगणात येत आहेत, त्या आपल्यासोबत आहेत. मदनराव करंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर विनय महाजन हे आपल्यासोबत आहेत, ज्या वस्त्रोद्योग सगळी संघटना जी आहे त्याच्यात ते काम करताना इथल्या उद्योगाचं ते प्रतिनिधित्व म्हणून आता इथे आलेले आहेत. शशांक बावस्कर काँग्रेसचे नेते आपल्यासोबत आहेत. त्यामुळे इथे सगळं हे जे आपण चित्र पाहतोय, इकडे सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण याचाच पत्ता लागत नाही, असे जनतेचं म्हणणं आहे. त्यामुळे तोच शोधण्याचा प्रयत्न आपण इथे करणार आहोत. मी सुरुवात आमदारांपासून करतो. सुरेशराव, काय म्हणाल, काय नेमक्या इचलकरंजीच्या समस्या आहेत? आपण नगर म्हणून बघू, आमदार म्हणून तुमची प्रतिमा त्या बाजूला ठेवूच तशी, आणि नगर म्हणून इचलकरंजीचा कसा विकास झाला पाहिजे आणि झाला नाही अजून. एकतर इचलकरंजी शहर हे महाराष्ट्राचं मँचेस्टर आहे, औद्योगिक शहर आहे. ते इथं मूलभूत प्रश्न होता की दूषित पाण्याचा. इचलकरंजी शहरामध्ये एकही रस्ता चांगला नाही. इचलकरंजी शहर हे कामगार वस्तीचं गाव असल्यामुळे आरोग्याची कोणतीही सुविधा नाही. एक IGM रुग्णालय स्वतः रुग्णशय्येवर विसावलेलं आहे. म्हणजे पाणी, आरोग्य आणि रस्ते या मूलभूत समस्या या शहराच्या निर्माण झालेल्या आहेत. या नगरपालिकेमध्ये, मागच्या नगरपालिकेमध्ये काँग्रेसची मेजॉरिटी ह्या शहरामध्ये आली. काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला आणि सगळं काही झालं. पण त्यांनी जो कारभार केला की तो नीट प्लॅनिंग शहराचं न केल्यामुळं 5 वर्ष शहरामध्ये कावीळची साथ आली. लाखो रुग्णांच्यावर लोकांना पैसे खर्च करावे लागले आणि खूप अडचणी आणि शहर अस्वस्थ झालेलं आहे. आणि म्हणून नगरपालिकेच्या अगोदर एक 6 महिने काँग्रेसमधल्या नगराध्यक्ष त्यांच्या काही समर्थकांना घेऊन आमच्या विरोधी आघाडीला मिळाले आणि त्यांनी राजीनामा द्यायला नकार दिला. तांत्रिकदृष्ट्या नगरपालिकेमध्ये आज आमच्या ताब्यामध्ये आहे. त्याचा फायदा करून आम्ही काय केलं की IGM रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित केलं आणि 4 लाख लोकांच्या आरोग्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतली. मंत्रिमंडळाचा निर्णय झाला. 71 कोटीच्या वारणा नदीतलं शुद्ध पिण्याचं पाणी हे मंजूर झालं. त्याची निविदा निघाली आणि निविदा 21% 20% कमीमध्ये आली. आजपर्यंत नगरपालिकेच्या इतिहासात एकही निविदा स्वस्त दरामध्ये आलेली. हे 2 प्रमुख मुद्दे आहेत. अजूनही काही मुद्दे मला जाणून घ्यायचे. पाणी, आरोग्य, हे तुम्ही पाठपुरावा केलेल्या रस्त्याचा. मला सांगा की काय नेमक्या अजून गोष्टी इचलकरंजीमध्ये होणं बाकी आहेत? इचलकरंजी बऱ्याचशाच गोष्टी होणे तर बाकी आहे. ह्या ठिकाणी वस्त्रोद्योग धंदा अडचणीत आहे. ह्या ठिकाणी कामगारांचे प्रश्न निर्मित बरेचसेच आहेत आणि ह्या ठिकाणी सत्तेत असलेली जे काँग्रेसची, राष्ट्रवादीची सत्ता आहे, हे कित्येक वर्ष झाले या ठिकाणी तर मोठा भ्रष्टाचार आहे आणि भ्रष्टाचार असल्यामुळं जनतेची कामं कुठली होत नाही आणि त्यामुळं ह्या इथं काम करत असताना बऱ्याचशाच अडचणी येत होत्या. आज या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न असेल आणि काही गटारीचे प्रश्न असतील, हे प्रश्न सोडवताना नगरसेवकांना बऱ्याच ठिकाणी याला अडचण येते. एक आर्थिक विषयाचा अडचण येते. या सगळ्या गोष्टीवर या ठिकाणी मात करायला लागते. या सगळ्या गोष्टींवर मात करायला लागेल. भ्रष्टाचार मोठा आहे असं म्हणताय, पण शहर विकास आघाडी म्हणून काम करताना तुम्हाला काय नेमके प्रश्न दिसतात? गेली 13 वर्ष नगरपालिकेवर आव्हाड आणि काँग्रेसची सत्ता होती. की बरेचसे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले. IGMचा प्रश्न निर्माण झाला, त्याचप्रमाणे रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला, आणखी महत्त्वाचा म्हणजे शुद्ध पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. हे तिन्ही प्रश्न आमदार सुरेश हळवणकरांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडी काम करते. तर ह्या प्रश्नाची सोडवणूक त्यांनी केली. आज 38 कोटी रुपये घनकचऱ्यासाठी म्हणून मंजूर झालेत. त्यामुळे घनकचऱ्याचा जो प्रश्न होता तो मार्गी लागला. पूर्वी ड्रेनेजचं टेंडर निघालं तेव्हा 10% अभाव होतं. जवळजवळ 100 कोटीचे 10 कोटी रुपये नगरपालिकेचे एक्स्ट्रा गेले. परंतु आमदारांनी आत्ता जे वारणा योजना आणली त्या 70 कोटीच्या ह्याच्यात जवळजवळ 20% जवळ कमीनं टेंडर आल्यामुळं जवळजवळ 6 कोटी रुपये नगरपालिकेचे आता या ठिकाणी वाचणार आहेत. आणखी ह्या दीड वर्षाच्या कारकिर्दीत जेवढे म्हणून प्रश्न गावाची मार्गी लावता येतील तेवढे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे.
20 कोटीचे रस्ते आता टेंडर मंजूर होऊन लागलेले आहेत. फक्त पण आचारसंहितेमुळे ते अडकून पडलेलं आहे. पण मला सांगा की आता हे जे सगळे प्रश्न आहेत, हे प्रश्न खरंच मार्गी लागलेत की केवळ मार्गी लागल्याचं चित्र आहे? नाही, आता आमदार हळवणकरांच्या माध्यमातून काही प्रश्न मार्गी लागतील अशी आशा आम्हाला इचलकरंजीच्या जनतेला या ठिकाणी वाटायला लागलेली आहे. आणि वस्त्रोद्योग जवळजवळ महाराष्ट्रातला बंद पडल्यासारखा झाला आहे आणि इचलकरंजी हे महाराष्ट्रातलं एक प्रमुख मँचेस्टर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात असताना या ठिकाणी निश्चित काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे. आणि देवेंद्रजी फडणवीस जे या माध्यमातून तुम्ही आजचा हा कार्यक्रम घेतला आहे की या सरकारकडं काही आशा आहे. आज इचलकरंजीमधली 70% यंत्रमाग बंद पडलेले आहेत, आजूबाजूच्या सूतगिरण्या त्या ठिकाणी बंद पडलेले आहेत, कामगार लोक बेकार त्या ठिकाणी फिरत आहेत. आणि अशा परिस्थितीमधनं हे सगळे इचलकरंजी नगरपालिकेचे मतदार आहेत, त्या सगळ्यांच्या पुढे आज आर्थिक प्रश्न आहे. दीपावली होईल काही नाही अशा पद्धतीचा प्रश्न आज समोर आलेला आहे. दीपावली आणि नगरपालिकेची निवडणूक ही एकत्रित जरी येत असली तरी आज नागरिकांच्या समोर अतिशय मोठी समस्या त्या ठिकाणी राहिलेली आहे. अनेक सूतगिरण्यांचे बोनस होणार नाहीत, अनेक यंत्रमाग कारखानदारांचे बोनस होणार नाहीत. आणि मग दीपावलीला त्या ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणी दीपावली अतिशय म्हणजे आज बंद पडल्यासारखी इचलकरंजी आहे आणि त्याच्यातनं निवडणूक लढायच्या आहेत. त्याच्यामध्ये एक अडचणीचा प्रश्न त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि एक स्टेट टेक्सटाईलचा प्रेसिडेंट येण्यात मी सांगू इच्छितो की अशा पद्धतीने डिबेटमधनं काहीतरी महाराष्ट्र सरकारचं सुद्धा या इचलकरंजीकडे लक्ष त्या ठिकाणी वेधणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहे. खरं वाटतं की अतिशय स्वागतार्ह IBNची भूमिका आहे तुमची. धन्यवाद या आमच्या स्वागताबद्दल. मदनराव कारंडे आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत. मला सांगा मदनराव की काय नेमकी अडचण इचलकरंजीची आहे? तर दिवाळीमध्ये लोकांना बोनस मिळेल की नाही अशी अवस्था आहे, पण दिवाळीतच निवडणूक आल्यामुळे बोनस मिळेल का नाही मिळणार? इचलकरंजी शहरात हे सरकार BJP शिवसेनेचं सरकार आल्यापासून यंत्रमाग व्यवसायाची जी अवस्था आहे ती अत्यंत दिवसेदिवस वाईट होत चालली. अशा पद्धतीची भावना सर्वसामान्य यंत्रमाग धारकांच्यात या ठिकाणी प्रामुख्यानं दिसतं. एक बाजूला इचलकरंजीच्या समस्येबाबतीत अनेक गोष्टी आहेत. इचलकरंजी नगरपालिकेचं विकासाच्या दृष्टिकोनात काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना सुद्धा बऱ्याच योजना या ठिकाणी आणल्या आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने योजना अंमलबजावणी करत असताना प्रामुख्यानं मला या ठिकाणी सांगायचं आहे की महादेवराव गडू शिवसेनेचे आहेत, त्यांनी सांगितलं की इचलकरंजी शहरातला जो भ्रष्टाचार आहे तो प्रचंड मोठा एक त्या पद्धतीनं आहे. मग एकाच पक्षाचा आहे अशा पद्धतीची भूमिका नसताना त्या ठिकाणी भ्रष्टाचारावर आळा आणण्यासाठी एक प्रामुख्यानं त्या ठिकाणी एक विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. पण विचार हा कायम केला पाहिजे का फक्त निवडणुकीपुरता केला पाहिजे? नाही, कायम स्वरूपी या इचलकरंजी शहरातले एक प्रामुख्यानं आहे. रस्त्याच्या बाबतीतले सांगितलं की जे आरक्षित रस्ते आहेत जे नगरपालिकेच्या ताब्यात आहेत ते 20-20 वर्ष झाले आपण त्या ठिकाणी साधे मुरुम टाकून त्या ठिकाणी रस्ते विकास करू शकलो नाही. आणि मूलभूत ज्या गरजा आहेत त्या गरजांच्याकडं सगळ्याच जे सत्ताधारी म्हणून जे येतील ते एक वेगळ्या पद्धतीनं बघतील अशा पद्धतीनं अपेक्षा लागून त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जातात आणि मग मतदार त्या ठिकाणी मतदान करतं आणि त्यावेळेला एक वेगळी भूमिका त्या ठिकाणी असते. आणि ज्यावेळेला निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी वेगळ्या ह्याच पद्धतीनं आता जे सरकार आले महाराष्ट्रात त्या सरकारकडून एक अपेक्षा होती या इचलकरंजी शहरातल्या व्यवसायातल्या बाबतीत, ती प्रचंड आशा होती, ते अत्यंत फेल होत चाललेले आहे. खरोखरच आशीर्वाद स्वामींनी सांगितले की खरोखरच यंत्रमाग धारकां या ठिकाणी आज बोनस देऊ शकणार नाही आणि ही परिस्थिती या ठिकाणी परिस्थिती आहे. इथं आपल्यासोबत विनय महाजन देखील आहेत, वस्त्रोद्योग व्यापारी संघाचे देखील प्रतिनिधित्व इथं आपल्यासोबत करतायत. मला सांगा की इथला वस्त्रोद्योग हे इचलकरंजी महाराष्ट्राचं मँचेस्टर ह्या सगळ्या गोष्टी खूप चर्चेला गेल्या, याच्यावर खूप बोललं गेलं आहे. आणि इथं काम करणारा माणूस हा मतदार आहे, घरटी मतदार आहे आणि त्यालाच आता निवडणुकीला पुढे जायचं आहे. खरंच त्याचे प्रश्न सुटलेत, त्याला जे पाहिजे ते मिळालंय का? आता आजपर्यंतचा इचलकरंजी नगर परिषदेचा जर इतिहास बघितला वस्त्रोद्योगाशी निगडीत फक्त मी बोलणार, कारण इचलकरंजी हा शहर पूर्णपणे वस्त्रोद्योगाशी निगडीतच आहे. इथं वस्त्रोद्योगातला एक घटक जरी बंद पडला तर संपूर्ण शहर बंद पडते. फक्त निवडणूक लढवताना डोळ्यासमोर यंत्रमागधारक आणि यंत्रमाग कामगार एवढाच विषय घेऊन निवडणुकीला नेते लोक उतरतात, पण निवडणूक झाली की त्यांना कुठलाही यंत्रमागधारक आणि कुठलाही कामगार दिसत नाही. त्यांना फक्त दिसते आपली सत्ता कशी टिकेल, माझा खिसा कसा भरेल, कसं भ्रष्टाचार जास्तीत करता येईल आणि कसं मी त्यातनं मोठा होऊ. कारण तेच नगरपालिकेत चाललंय. आजच्या नगरपालिकेत ह्या वेळची नगरपालिका ही इचलकरंजीच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट नगरपालिका आहे. हे सर्वसामान्य नागरिकांना देखील विचारा. आणि मी एक यंत्रमागधारक म्हणून सांगतो की इथून पुढं देवाच्या चरणी आमची प्रार्थना आहे की इथून पुढं अशी नगरपालिका इचलकरंजीला लागली तर इचलकरंजी शहर हे संपल्याशिवाय राहणार नाही. इथला वस्त्रोद्योग तर संपेलच, पण इथला यंत्रमागधारक, यंत्रमाग कामगार आणि त्याच्याशी निगडीत जे काय असतील ते सर्व शहर संपून जाईल. आणि महत्त्वाचं एक मला सांगायचं आहे की इचलकरंजी शहरात वस्त्रोद्योग असताना
वारंवार इथं संप होतात आणि या संपामध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी असू दे किंवा कुठलेही शासकीय अधिकारी असू दे, महाराष्ट्राचा संपूर्ण प्रश्न असताना फक्त महाराष्ट्रात इचलकरंजी एकाच सेंटरला सतत संप होतात. यावर देखील इथल्या लोकप्रतिनिधींनी, नगरसेवकांनी, नगराध्यक्षांनी एकत्रितपणे राहून इचलकरंजीतला वस्त्रोद्योग कायमस्वरूपी कसा शांततेने चालेल हे देखील बघितलं पाहिजे. किंवा वस्त्रोद्योग करताना आम्हाला बऱ्याच वेळेला इचलकरंजी शहर संपूर्ण औद्योगिक नगरी असताना देखील बऱ्याच वेळेला आम्हाला नगरपालिकेच्या घिरट्या मारायला लागतात. आम्हाला तिथं बांधकाम परवानासाठी झिजवलं जाते. बांधकाम परवाना देखील देताना जो पण आम्ही त्यांचा खिसा गरम करत नाही तो पण आम्हाला बांधकाम परवाना मिळत नाही. त्यामुळे आम्हाला इथं वस्त्रोद्योग करायचं का नाही करायचं असं यंत्रमागधारकांचे हे वास्तव आहे. हे वास्तव आहे इचलकरंजी मधलं, ज्या प्रकारे आपण बघतोय. शशांक बावस्कर आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे नेते आहेत. मला सांगा की जे मुद्दे समोर येत आहेत, अशी नगरपालिका यापूर्वी कधी इतिहासात इचलकरंजीच्या पाहिली नाही असं म्हणतात तुम्ही, सत्ताधारी आहात. आम्ही एकतर आपण जे सत्ताधारी हा आमचा उल्लेख केला ते अत्यंत चुकीचा आहे. सुरुवातीच्या 2011च्या निवडणुकीनंतर आम्ही सत्तेत आलो होती ही गोष्ट खरी आहे. पण गेल्या 2.5 वर्षात माननीय आमदार साहेबांनी आणि शहर विकास आघाडीनं आमच्याच नगराध्यक्षांना फोडून स्वतःची सत्ता निर्माण करून भाजपच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडी तिथं सत्तेमध्ये आली. म्हणजे तुमची माणसं तुम्हाला टिकवता आली नाहीत असं त्याचा अर्थ घ्यायचा. काही गोष्टी, काही प्रलोभनं दाखवल्यानंतर लोक आजही फुटतात हे आपल्यालाही माहीत आहे आणि सगळ्याच महाराष्ट्रातल्या जनतेला आम जनतेला माहीत आहे. गेल्या काही वर्षात आता कोण फुटलं आणि कोण राहिलं याच्या या मुद्द्यांपेक्षा या शहराचा विकास कशा पद्धतीनं होईल, गेल्या 2.5 वर्षामध्ये या शहराची अवस्था काय आहे, रस्त्यांची अवस्था काय आहे, पाण्याची अवस्था काय आहे, गटारी स्वच्छतेचे प्रश्न कसे आहेत, आरोग्याचे प्रश्न कशा पद्धतीनं तयार झाले, या संदर्भात माननीय आमदारांनी आता सांगितलं आपल्याला की IGMचं हस्तांतरण आम्ही केलं. प्रत्यक्षामध्ये मी आपल्याला ठराव दाखवतो की IGMच्या हस्तांतरणाचा मुद्दा हा आम्ही शासनाकडे हस्तांतरित केलं. आमदार साहेबांनी त्याच्यामध्ये आणि शहर विकास आघाडीला सांगून तो प्रस्ताव PPP तत्वावर, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर हा खाजगी संस्थेला द्यावा असा प्रस्ताव मांडला होता. पण तो आम्ही मोडून काढला आणि शासनाकडे हस्तांतरित करण्याचं काम केलं. वारणेच्या पाण्याच्या संदर्भामध्ये आता सांगितलं गेलं, वारणेच्या पाण्याच्या संदर्भातली योजना आम्ही आणली आणि ती योजना कमीत कमी खर्चात व्हावी म्हणून आम्ही 2010-11 मध्ये 55 कोटी रुपयाची ही योजना आखली होती. माननीय आमदारांनी त्याच्यामध्ये बदल करून सांगितलं की धरणातलं शुद्ध पाणी बंद पाईपलाईनद्वारे इचलकरंजी शहरामध्ये आलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी काळमावाडीतनं धरणातनं थेट पाणी 604 कोटीची योजना त्यांनी आणली. पण 4-6 महिने गेल्यानंतर वरच्या अधिकाऱ्यांनी केंद्रातल्या आणि राज्यातल्या सांगितलं की एवढी खर्चिक योजना ही इचलकरंजीसाठी परवडणार नाही, हा लोकांच्या डोक्यावर बोजा पडेल आणि त्याच्यामुळं त्यांनी U-टर्न परत घेतला आणि वारणेची असणारी स्कीम पुन्हा लागू केली. म्हणजे आम्ही जे सुरुवातीला 55 कोटीमध्ये करायला तयार होतो त्या योजनेसाठी आता 70 कोटी रुपये खर्च येणार आहे आणि याची कन्सल्टिंग फी जो DPR तयार करण्यात आला काळमावाडी योजनेचा त्याच्यासाठी नगरपालिकेला 1,90,00,000 रुपये पेड करावे लागले. हे 2 कोटी रुपयाचा बोजा हा नगरपालिकेला काहीही कारण नसताना कुणाच्या तरी हट्टाकरता हा सोसायला लागला. आरोग्याची अवस्था ही आज पद्धतीची आहे. रस्त्याच्या कामाच्या संदर्भात आपण जर बघायला गेला तर गेल्या 8 महिन्यात रस्ते अपघातामध्ये 13 नागरिक हे मृत्युमुखी पडलेले. शहरामध्ये 13 नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत. परंतु राज्य शासनाकडनं ही स्कीम 15 कोटीची पूर्वी मंजूर झाली होती. परंतु माननीय आमदार साहेबांनी त्याच्यामध्ये हे खर्च नगरपालिकेकडं न येता हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं झाला पाहिजे हा आग्रह धरला आणि हे सगळे पैसे हे सार्वजनिक बांधकामकडं आज वळवले गेले आणि अजूनही रस्त्याची टेंडर फोडली गेलेली नाहीत. काल काही लोकांनी त्याच्यामध्ये तिथं उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षामध्ये एकही टेंडरची वर्क ऑर्डर अजून देखील झालेली नाही. आपण गावामध्ये रस्ते जर तपासून बघितले तर अत्यंत भयावह अशा पद्धतीची अवस्था शहरातली अवस्था आहे. प्रश्न सोडवण्यासाठी उद्याच्या काळात ही काँग्रेस पक्ष आम्ही उद्याच्या काळात ठीक आहे. आपण याही मुद्द्यावर आपल्याला बोलायचंच आहे. पण ज्या प्रकारे आपण बघतोय की हे सगळे आरोप होत आहेत, आमदारांकडनं उत्तरे मला घ्यायचं. पण छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर जनतेचे काही प्रश्न आणि आमदारांच्या प्रश्नांवरची उत्तरं आपण टिकणार आहोत. पात्र फक्त IGM लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण आता इचलकरंजीमध्ये आहोत. तर इचलकरंजीतल्या नगर परिषदेच्या संदर्भातले सगळे प्रश्न जाणून घेतोय. मगाशी जे आरोप झालेत आमदारांवरती त्याचे उत्तर आपण घेऊ. थोडक्यात उत्तर द्या. जनतेचे प्रश्न घेऊ आपण. एक तर मुद्दा की वस्त्रोद्योगामध्ये मंदी आहे ती केवळ इचलकरंजी शहरामध्ये नाही, ती संपूर्ण जागतिक मंदी आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पॉवरलूम सेंटरमध्ये उद्योगामध्ये मंदी आहे.
केवळ मला किंवा माझ्या सरकारला दोष देऊन चालणार नाही. वस्त्रोद्योगात एकंदरीत जागतिक मंदी आहे, त्याच्यावर मार्ग दिवाळीनंतर निघेल. सरकारने त्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत. नजीकच्या काळामध्ये वीज बिल असेल, व्याजाचं अनुदान असेल, यंत्रमागांना एक पॅकेज देणं, आणखी सूतगिरणांना एक पॅकेज देण्याचा एक निर्णय लवकरात लवकर होईल, आचारसंहितेनंतर होईल. नंबर पण जो हॉस्पिटलचा मुद्दा निघाला, काँग्रेसच्या सदस्यांनी, सन्मान्य सदस्यांनी जे आरोप केले, चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते हाच. कारण हे 2.5 वर्षामध्ये सगळी वाट लागली. म्हणजे लोक आजारी पडले, माणसं ॲक्सिडेंट झाली, माणसं मेली, हे फक्त 2.5 वर्षात घडलं. पण 13 वर्ष सत्ता असताना ज्यांना अपयश आलं, की पाणी देता आलं नाही, आरोग्य देता आलं नाही, त्यांनी खऱ्यामध्ये अशा पद्धतीचे आरोप करू नयेत. आम्ही ठराव केला, एखादा ठराव केला म्हणजे 70 कोटी रुपये काँग्रेसच्या नगरसेवकांनी ठराव केला आणि सरकारने मंजूर केला, असं कुठलं सरकार वेडं असतं का हो? त्याला लोकप्रतिनिधीचा पाठपुरावा जबाबदार असतो. हे सगळे पाठपुरावा आपण केलेला आहे. आज सुटलेत असा माझा दावा नाही, पण येणाऱ्या काळामध्ये इचलकरंजीला चांगलं आरोग्य, चांगलं पाणी आणि चांगले रस्ते आणि इचलकरंजी शहरातल्या कचऱ्याचा प्रश्न हे सोडवण्यामध्ये आम्ही 100% यशस्वी होऊ आणि यावेळची नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये लोक देतील असं वातावरण आहे. असं तुमचं म्हणणं. आपण काही जनतेचे प्रश्नही घेऊया. जनतेच्या प्रश्नानंतर आपण उत्तरं पण घेऊ. थोडक्यात पाणी प्रश्नासंदर्भात गेली 25 वर्ष माहुले सरकार आहे. महिला 10 वर्ष झालं नगराध्यक्ष आहेत. पाणी 24 तास अखंड देतो म्हणून लेखी जाहीरनामा एक दोन इलेक्शनचे आणि 24/7 योजना पण आहे, ते काही नाही. आठवड्यातनं एकदा पाणी येते. पाणीपट्टी मात्र 200, 400, 1200 आणि आता 1800. मग जर पाणी देणार नाही तर तुम्ही आश्वासन पण देणार, पैसेही लोकांच्याकडनं घेणार, मग तुम्हाला सत्तेत ठेवून लोकांनी काय उपयोग आहे? तुमचं काय म्हणणं? रस्त्याच्या बाबतीचा प्रश्न असा आहे, आमच्या नेत्यांनी सांगितले 20 वर्षीय रस्ते आपल्याकडे झालेले नाही. कोणते नेते म्हणाल? नाव घ्या तुम्ही सर्व. कारंडे साहेबांनी म्हटलं 20 वर्ष रस्ते झाले नाही. मग क्लस्टर योजनेत झालेले रस्ते गेले कुठं? क्लस्टर योजनेचे पैसे गेले कुठं? क्लस्टर योजनेतले रस्ते कुठं झाले? काय त्याची परिस्थिती काय आहे? विचारूया आपण. कारंडे साहेब उत्तर द्या की त्याच्यातले त्या योजनेतले पैसे गेले कुठं? मुळात माझा प्रश्नच असा होता मी म्हणलेला की इचलकरंजीत प्रारूप आराखड्यातून जे काही रस्ते होते जे आरक्षित झाले, ज्यांना प्रॉपर्टीधारकांना पैसे दिलेत, त्या जागेवर रस्तेच त्या ठिकाणी केलेले नाही, हा सगळ्यात माझा मुद्दा त्या ठिकाणी होता. क्लस्टरमधले जे पैसे वगैरे आहेत ते ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी जे केलेले आहेत, त्यांना जे प्रश्न तो मुळात समजला नाही असं मला त्या ठिकाणी प्रामुख्याने वाटतं. तो प्रश्न त्यांना समजला नाही असं यांचं म्हणणं. अजूनही काही प्रश्न आपण घेणार आहोत. तुमचा प्रश्न साहेब, खड्ड्यासारख्या रस्त्यासारख्या संदर्भात विजन इचलकरंजी या संघटनेला हायकोर्टात जायला लागले. शनिवारीच आम्ही त्याबद्दल PIL दाखल केली आहे. इनाम आणि व्हिजन इचलकरंजी या 2च संघटना इथं इचलकरंजीत विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत. आणि माझा सत्ताधारी आणि विरोधकांना प्रश्न आहे, नेमके कोण म्हणायचं आता? कारण हे काय, कारण मगाचपासून ते म्हणतात आम्ही सत्ताधारी नाही, चुकीचा उल्लेख केला. नेमकं कोण आहे? दोघंही सत्ताधारी आहे, दोघंही विरोधक आहेत. टेंडर इतक्या चुकीच्या पद्धतीनं साहेब काढलं जातंय. आमचा प्रश्न आहे की हुकमानं करायची कामं कोणती आणि नॉर्मल टेंडर कुठली हे यांना कळतंय का? कारण हुकमानं करायची कामं ही इमर्जन्सीत केलेली जातात. म्हणजे फ्लड आलं किंवा नॅचरल काही आपत्ती आली तर टेंडर सारखी कामं या लोकांनी आता हुकमात केलेली आहेत, त्याची कागदपत्र आमच्याकडे आहेत आणि ती कोणती कामं करता येतात आणि कोणती नाही हे यांना माहिती आहे का? पहिलं कुणाला नेमकं विचारू मला सांगा. आम्हालाही माहित नाही, तुम्हीच विचारा. हा खरा इचलकरंजीचा प्रश्न आहे. नेमके यांनी विचारलेले प्रश्न उत्तर कोण देणार मला आता विचारायचं. उत्तर कोण देणार? आमदार साहेब. एक नागरिकांच्या मनामध्ये एक प्रकारचा संभ्रम आहे. ही खरी गोष्ट आहे की सत्तारूढ कोण आणि विरोधी कोण, आणि ही गोष्ट फॅक्ट झालेली आहे की नगरपालिकेत निवडून गेल्यानंतर नगरसेवकांच्या मधून काही एक कारभारी तयार होतात आणि तिथं नगरसेवक टेंडर घेणं, तिथल्या नगरपालिकेच्या भ्रष्टाचारात सामील होणं, अशी एक साखळी त्या ठिकाणी तयार होते. त्याला प्रतिबंध आणि लगाम घालायचा असेल तर लोकांनी भ्रष्ट प्रतिनिधी निवडून दिले नसले पाहिजे. जनताच अशा लोकांना निवडून देते, त्यावेळेला ते लोक गेल्यानंतर ते केलेली इन्व्हेस्टमेंट काढण्याचा प्रयत्न करतात. ते महाराष्ट्रात सगळीकडे आहे, ते इचलकरंजीमध्ये पण आहे. आणि म्हणून या निमित्ताने आपल्याला चांगले लोकप्रतिनिधी जनतेने निवडून दिले तर निश्चितपणाने या सगळ्या टेंडर असेल, वर्क ऑर्डर असेल, हुकूम असतील, हे सगळे जे काही गैरप्रकार नगरपालिकांच्यामध्ये सुरू आहेत त्याला आळा बसेला असा माझा विश्वास वाटतो की लोकांनी संवेदनशील मतदान करण्याची आवश्यकता आहे. संवेदनशील होऊन आणि जाणीव ठेवून लोकांनी मतदान केलं पाहिजे की आपण नेमकं कुणाला मतदान करतोय आणि कुणाला निवडून देतोय. याचं मतदान आपण जर तारतम्याने केलं तर असे प्रश्न आपल्यासमोर येणार नाहीत असं नेते म्हणतात. त्यामुळे आपण निवडून कुणाला देतोय याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. एक छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेकनंतर अजूनही काही महिलांचे प्रश्न असतील आणि इतर सगळ्या नागरिकांचे प्रश्न असतील ते पण घेणार आहोत. पाहत फक्त IBN लोकमत.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण काय अजूनही काही जनतेचे प्रश्न घेणार आहोत आणि परत या नेत्यांकडनं उत्तरं त्याची आपण घेऊया. काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत. बोला, आपलं काय म्हणणं? इचलकरंजी शहरातल्या गेल्या 5 वर्षातल्या कामगिरीबद्दल श्रेयवाद जो चालू आहे किंवा ज्या कामगिरीचं श्रेय घेतलं जाते त्याबद्दल ठीक आहे, पण ज्या इचलकरंजी शहराची गेल्या 5 वर्षात जी वाताहत झालेली आहे त्याचं श्रेय कोण घेणार आणि त्याची जबाबदारी कोण घेणार? नगराध्यक्ष कोणाचे आहेत हे हा न सुटलेला प्रश्न हे मान्य आहे. पण त्यांनी जी हुकुमानं कामं केली तर परवा जी वारणा योजना आमदारांनी मंजूर करून आणली ते 20% टेंडर अभाव होतं. प्रशासनानं त्यांना प्रस्ताव देऊन सुद्धा त्यांनी त्याच्यावर मिटिंग बोलवायचं धाडस केलं नाही. त्या ह्याच्यामध्ये नगरपालिकेचे 5 कोटी रुपये आपले वाचणार होते. 723 दुकानगारांचा प्रश्न इचलकरंजीतल्या नगरपालिकेच्या मालकीच्या त्याचे वर्षानुवर्ष लिलाव झालेले आहेत. नगरपालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी या कौन्सिलनं काय केलं? आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता सांगितलेल्या लोकप्रतिनिधी आमदारांनी सांगितल्याप्रमाणे जनतेनं संवेदनशील होऊन मतदान करावं, चांगले उमेदवार निवडून द्यावेत हे मान्य आहे. पण सर्व राजकीय पक्ष चांगल्या उमेदवारालाच उमेदवारी देणार काय? हा कळीचा मुद्दा आहे. तुमचं काय म्हणणं? एखाद्या नगरपालिकेत टक्केवारी म्हणजे मक्तेदारांच्याकडून किंवा कंत्राटदारांच्याकडून कमिशन स्वरूपात किती रुपये घ्यावे याला काहीतरी लिमिट असतं. ठीक आहे, तुम्ही खर्च करून आलाय, तुम्ही पैसे वाटून आलाय, खर्च करून आलाय, म्हणजे तुमचं म्हणणं आहे घ्यावं नाही? मग काय ऐकून घ्या. तुम्ही म्हणणार लिमिट असतं म्हणून किती घ्यावं आहे. आजूबाजूच्या नगरपालिकेचं खुल्लं चित्र आहे इथं. 5%, 10%. इचलकरंजी नगरपालिकेत 48% टक्केवारी आहे. 48 1 रुपयाचं काम करायचं असले तर 48 रुपये पहिला. तुम्ही एखादं टेंडर भरलं होतं का? आम्हाला भरायला कसं देतील साहेब? मक्तेदार नगरसेवकांनी आणि प्रशासनाचे हित संबंधी लोकच त्या लोकांनाच टेंडर दिलं जाते. बाकीच्या बाहेरच्या मात्र टेंडर मध्ये घुसूनच दिलं. एक लॉबीच आहे या सगळ्यांची, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची लॉबी. परवा गणेश चतुर्थीच्या ह्याच्यावर 7 लाखाचा फपुटा रस्त्यावर विस्कटण्यात आला. 7 लाख रुपयाचा फपुटा कशासाठी? खड्डे भरण्यासाठी. हे खड्डे भरलेच नाहीत, उलट तोच फपुटा आता लोकांच्या दारातनी आणि घरातनी घुसा लागलाय. याला जबाबदार कोण? तुमचं काय म्हणणं? सर, इचलकरंजी शहर हे औद्योगिक शहर असून या शहरामध्ये जेवढे व्यापारी वगैरे आहेत तेवढाच कष्टकरी वर्ग आहे, कामगार वर्ग आहेत. ज्या पद्धतीने आपण व्यापाऱ्यासाठी योजना हे शासन देऊ इच्छित आहे त्या पद्धतीने गरीब आणि सर्वसामान्य जनतेला काही द्यायची योजना आतापर्यंत या सरकारने केलेली नाही. काँग्रेसच्या सत्तेच्या माध्यमातून 13 झोपडपट्ट्या पुनर्वसन करायची योजना काँग्रेसने जी आणली त्या 13 झोपडपट्टीपैकी 3 झोपडपट्टीचं पुनर्वसन करायचं काँग्रेसने जे हातात घेतलेलं काम होतं ते सुद्धा ह्या लोकांनी थांबवायचं काम केलेलं आहे. जे 1,75,000 रुपयामध्ये घर मिळणार होतं ते आजच्या ह्यांच्या डिलेमुळं आता 2,75,000 लाखाला हे घर मिळणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा इथं आमदार साहेबांनी करावा. या गोष्टीचा खुलासा पण आपण त्यांच्याकडनं घेऊ. एक शेवटचा प्रश्न उत्तर घ्यायचा आहे. इचलकरंजी नगरी ही वस्त्रनगरी आहे. इथं महत्त्वाचा प्रश्न हा वीज दराचा आहे. परंतु सत्ताधारी आमदारांच्या समर्थकांनी मुख्य शहराच्या चौकामध्ये 3 वेळा साखर वाटले की वीज बिल कमी होईल, वीज दरवाढ कमी होईल म्हणून. परंतु आज सगळ्यात ही दरवाढ ही कमी झालेली नाही. आणि आत्ता त्यांच्यातलीच काही मंडळी बोलत आहेत की दिवाळीनंतर कमी होणार. म्हणजे नेमके साखर फुकट होती म्हणून वाटली का काय झालं नेमकं त्यांना काय? आपण सगळ्यांकडनंच मला याचं उत्तर पाहिजे अगदी थोडक्यात. ह्या सगळ्याच प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात सगळ्यांकडून पाहिजे. कसं आहे, आता वीज दराच्या संदर्भात मांडलेले प्रश्न योग्य आहेत आणि राज्य शासनानं काही यंत्रमाग धंद्याकडे इथं लक्ष दिलं नाही. आणि त्याचबरोबर या सामाजिक कार्यकर्त्यांनी जे प्रश्न, मग तो टक्केवारीचा असेल, रस्त्याचा असेल, बाकीच्या टेंडरचा असेल किंवा टक्केवारीचा असेल, या सगळ्याच्या प्रश्नाच्या संदर्भात सत्तारूढ आघाडी अतिशय अयशस्वी झालेली आहे. त्यांनी कोणत्याही कामाकडे त्याच्यामध्ये लक्ष दिलेलं नाही. आणि त्यामुळं या गावातल्या सगळ्या नागरिकांनी यावेळी निर्णय घेतलाय की कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्ष आणि शहर विकास आघाडी सत्तेवर येणार नाही याची काळजी घ्यायची. इचलकरंजी शहर मगाशी म्हटल्याप्रमाणे हा वस्त्रोद्योग शहर आहे आणि वस्त्रोद्योगाला केंद्र सरकारचे धोरण, राज्य सरकारचे धोरण हे फार मोठे कारणीभूत असतात. इचलकरंजी नगरपालिकेचं देखील सहकार्य लागते. सत्ता बदल झाली, केंद्रात 3 वर्ष झाले, सत्ता बदल झालेला आहे, राज्यात 2 वर्ष झाले. एक मोठ्या अपेक्षेनं यंत्रमागधारकांनी, वस्त्रोद्योजकांनी सत्ता बदल केला की काहीतरी नवीन धोरण आपल्याला येईल. पण आजची परिस्थिती अशी आहे की गेल्या सरकारपेक्षा वेगळ्या पद्धतीचं धोरण केलेलं आहे की भारतातला वस्त्रोद्योग संपूर्णपणे कसा संपून जाईल ह्या पद्धतीचं धोरण समोर यायला लागलंय. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की इचलकरंजी शहराला मंदी नाही आहे, संपूर्ण भारतात वस्त्रोद्योगाला मंदी आहे. का मंदी आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे धोरण हे योग्य नाहीत. त्याला काय धोरण करायला पाहिजे यावर आमची वेळोवेळी मिटिंग झाली तरी देखील नाही. आमदार साहेबांनी एक सांगितलेला फक्त मी त्या प्रश्नाचं सांगू इच्छितो की गेल्या वेळेला कोण सरकार होतं, आत्ता कोण सत्तेत आहे नगरपालिकेत, त्याच्याऐवजी माझा एक ठाम विश्वास असा आहे
3 मूलभूत सुविधा आहेत नागरिकांच्या: स्वच्छ आणि मुबलक पाणी, रस्ते, लाईट. कोणीही सत्तेत आलं तर हे करून दाखवावं. एक आम यंत्रमागधारक म्हणून मी त्यांना चॅलेंज करतो की कोणीही सत्तेत येऊ दे, ते करून दाखवावं. मग बाकीचे प्रश्न हे नंतर सुटत जातील, पण हे मूलभूत सुविधा मूलभूत सोडल्या पाहिजेत. अगदी थोडक्यात अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी नागरिकांनी याने विचारले. त्यात भ्रष्टाचाराचा हा सगळ्यात मोठा प्रश्न या इचलकरंजी शहराला लागलेली कीड आहे नगरपालिकेला. आणि जे बांधकाम विभागात आणि किंवा आरोग्य विभागात असेल, ह्या सगळ्या भ्रष्टाचाराची कीड हे सगळेच पक्षाचे आम्ही आहे, देताना चांगले उमेदवार दिले पाहिजेत आणि नागरिकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून दिला पाहिजे. नाही, चांगला उमेदवार दिला तर निश्चित चांगला निवडून देतील. थोडक्यात मी येतो परत. आता ज्यांनी लाईट बिलाचा जो प्रश्न उपस्थित केला, हा इचलकरंजीच्या जीवनाशी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आजच राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री इचलकरंजी विजयकुमार देशमुख इचलकरंजी शहरामध्ये आलेले होते. मगाशीच माझी त्यांच्याशी चर्चा झाली, तर त्यांनी फाईलवर सही केलेली आहे आणि प्लॅनिंग आणि फायनान्स डिपार्टमेंटला ती फाईल गेलेली आहे. आणि मला आशा आहे की दिवाळीनंतर किंवा पहिल्या आठवड्यामध्ये येणाऱ्या कॅबिनेटमध्ये इचलकरंजीच्या जनतेला याच्यामध्ये निश्चितपणे यंत्रमागाच्या लाईटच्या बाबतीत त्या ठिकाणी रिलीफ मिळेल. आणि त्याचबरोबर जो 12% 13% व्याजानं जो यंत्रमागधारक जो कर्ज काढलेला आहे, त्याच्यामधला 5% जो व्याजाचा जो परतावा आहे, तो परतावा सुद्धा महाराष्ट्र शासनाने देण्याच्या बाबतीत एक निर्णय त्या ठिकाणी होऊ घडलेले. या ठिकाणी टक्केवारी आणि भ्रष्टाचाराचा विषय झाला. या विषयामध्ये टक्केवारीमध्ये गुंतलेले नगरसेवक कोणाचे आहेत, भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले नगरसेवक कोणाचे, जे टक्केवारी घेणारे आणि कॉन्ट्रॅक्ट घेणारे नगरसेवक कोण आहे, जे नगरसेवक आहेत त्यांचे कॉन्ट्रॅक्ट घेणारे कोण लागी बनले आहेत, हा मुळात प्रश्न हा इथे महत्त्वाचा आहे. कारण जे इथं विचारानं सांगतात की आमचे कोण नाही, आमचे कोण नाही, पण यांचेच नगरसेवक ह्या भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहेत. टक्केवारी घेणारे नगरसेवक यांचेच आहेत. ह्या 5 वर्षातला इतिहास काळा की ह्या कमिट्या ह्या कुणाच्या ताब्यात आहेत आणि त्या ठिकाणी टक्केवारी कोण घेतो. मग ते बांधकामचा विषय असो, आरोग्याचा विषय असो किंवा पाणी पुरवठ्याचा विषय असो. आज इथली माहिती घेतली, आमच्या मित्रांनी या ठिकाणी सांगितलं की या टक्केवारीचा प्रश्न, खरोखरच टक्केवारीचा इथं प्रश्न गंभीर आहे. आणि ह्या ठिकाणी टक्केवारी घेणारी माणसं आहेत, ह्या ठिकाणी सत्तेत असणारे ज्यांचे सभापती आहेत तेच या ठिकाणी टक्केवारी घेतात. ठीक आहे. सत्ता जरी आघाडीची असली तर सभापती सगळे काँग्रेसचे आहेत, त्यामुळे टक्केवारीचा विषय जो तो सभापतींच्या संदर्भात आहे. तर नागरिकांनी सांगितलं तर पाणी पुरवठ्याचा सभापती काँग्रेसचा आहे, बांधकामचा सभापती काँग्रेसचा आहे, आणखी आरोग्य कमिटीचा सभापती काँग्रेस. आणि हे तिन्ही सभापती टेंडर काढत असतात. तर टेंडर प्रक्रिया जी आहे किंवा रिंग करण्याचा जो प्रकार आहे तो त्या ठिकाणी घडला जातो. त्यामुळे शहर विकास आघाडी याला जबाबदार नाही, काँग्रेसच याला जबाबदार आहे. आणि काँग्रेसच्या संदर्भात जर आपण विचार केला तर पूर्वीपासून जी प्रथा चालू आली आहे की नगरसेवकांनीच टेंडर घ्यायचे, त्यामुळे सगळे नगरसेवक जे आहेत ते टेंडर ते दुसऱ्याच्या नावावर घेतात आणि भ्रष्टाचार करतात. आमदार साहेब काय सांगाल? एक तर ही जी भ्रष्टाचाराची चर्चा आहे, याच्या संदर्भात मागच्या 2-3 महिन्यापूर्वी मी इचलकरंजीच्या मुख्याधिकाऱ्यांना विनंती केली की जे टेंडर घेणारे नगरसेवक जे आहेत ते डायरेक्ट नाही आहेत, पण त्यांचे हस्तकांच्या मार्फत ते घेतले जातात. त्यांचा गोपनीय अहवाल तुम्ही कलेक्टरकडे पाठवा. तसा गोपनीय अहवाल कलेक्टर मुख्याधिकाऱ्यांनी तयार केलेला आहे. दुसरी गोष्ट, त्या वस्त्रोद्योग उद्योगाच्या एका जाणकारांनी सांगितलं आणि तिथल्या एका कार्यकर्त्यांनी सांगितलं की 3 वेळा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी साखर वाटली. त्यांना मला सांगायचं आहे की गेल्या 60 वर्षामध्ये यंत्रमाग उद्योग हा वेगळ्या कॅटेगरीमध्ये आणला आणि ₹2.66 बिलं आत्ताही येतात. त्यांनी मला ते बिल आणून दाखवावं की माझं ₹2.66 आलं नाही तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त डिबेटच्या माध्यमातून खोटं काहीतरी सांगायचं, लोकांची दिशाभूल करायची. आणि त्या लोकांनी सांगितलेलं काँग्रेसची मंडळी, आज सभापती सगळे काँग्रेसचे आहेत, उपनगराध्यक्ष काँग्रेस आहे, नगराध्यक्ष पण काँग्रेसचा आहे. केवळ राजीनामा द्यायला लागू नये या द्वेषापोटी त्या आमच्याकडे आल्या आणि आम्ही त्यांचा पाठिंबा का दिला की आम्हाला हे सगळ्या प्रकारचे ठराव की यांनी आत्ता सांगितलं की आव्हान स्वीकारा, मी आव्हाने स्वीकारतो. इचलकरंजीला चांगलं आरोग्य आहे, चांगलं पिण्याचं पाणी आणि उत्तम रस्ते जर गावामध्ये आमचं सरकार आल्यानंतर नगरपालिकेमध्ये आमची बॉडी जर देऊ शकली नाही तर मी स्वतःहून बॉडी बरखास्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांच्याकडे करेन. एवढा विश्वास मी इचलकरंजी जनतेला या निमित्तानं देईन. भ्रष्टाचार नाही, हे भ्रष्टाचार नाही थांबला तर नगरपालिकेची सगळी बॉडी ह्या ठिकाणी बरखास्त करण्यासाठी म्हणून आपण आग्रह धरू असं आमदार विद्यमान म्हणतात. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर पुढे काय होतं ते बघायला लागेल. अजूनही काही लोकांचे प्रश्न आपल्याला घ्यायचे, पण वेळ ब्रेकची झालेली आहे. ब्रेक घेऊ छोटासा आणि छोट्याशा ब्रेक नंतर परत भेटू. फक्त 5 मिनिटं. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. काही महिला आहेत, त्यांचेही प्रश्न आपण जाणून घेऊया. मला सांगा काय मुद्दे आहेत थोडक्यात.
आता सांगितलं गेलं की 15 वर्षामध्ये काँग्रेसची सत्ता होती आणि या 2.5 वर्षामध्ये त्यांची सत्ता गेल्यामुळं एवढा भ्रष्टाचार झाला किंवा एवढ्या सगळ्या समस्या निर्माण झाल्या. म्हणजे ही खोटी गोष्ट 100 वेळा आपण सांगितली तर ती काही खरी होणार नाही. म्हणजे ती चूकच आहे. आणि आता आपण बघितलं की नगरसेवक आणि कॉन्ट्रॅक्टर ह्यांच्या लागेबांधे असल्यामुळं एक मानसिकता अशी तयार झालेली आहे की हे काम पक्क करायचं नाही, नंतर आपल्याला काम मिळणार. म्हणून प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार केला जातो, कोणतंही काम व्यवस्थित केलं जात नाही. आपण एक विश्वस्त आहोत, त्याची जाणीव राहिलेली नाही. त्याची जाणीव राहिलेली नाही. तुमचा काय प्रश्न आहे? आम्हाला शहरात काय पाहिजे? शहरात चांगले रस्ते तर पाहिजे आणि आम्हाला एक वाटतंय की कुठलाही नेता येऊ दे नाहीतर काय पण होऊ दे, पण आमच्या जनतेचा विचार करणारा माणूसच पाहिजे. दुसरं काही नको आहे आम्हाला. तुम्ही सगळे करताय, तुमचं सगळं असतंय, आम्हाला तुमच्याशी काय लेणं देणं नाही. ज्या वेळेला तुम्हाला मतदार पाहिजे त्यावेळेला तुम्ही प्रत्येक जण आमच्या दारात येत असताय. प्रत्येक जण आम्हाला म्हणताय वहिनी, ताई, अक्का, नाती सगळे असतात. पण ज्या वेळेला निवडून येतोय पुन्हा अक्का आठवत नाही, वहिनी आठवत नाही, कोण नाही. आणि जर आम्ही तो निवडून आला नेता आणि त्याच्या दारात जरी गेलो, साहेब गेले देवालयाला, साहेब गेलेत ऑफिसला, साहेब गेलेत मिटिंगला, अशी काही कारणं सांगून त्या मतदाराचं नागरिकाचा अपमान केला जातो. हे वास्तव आहे की कशा पद्धतीने सगळ्या मतदारांचा असेल, हे असेल, असा अपमान केला जातो. काही इथे अजून प्रश्न आपल्याला घ्यायचे थोडक्यात. मागच्या काँग्रेसच्या 30 वर्षा राजवटीमध्ये नगरपालिकेच्या झोपडपट्टी इथं शहरामध्ये 23 झोपडपट्टी आहेत आणि त्याच्यामध्ये माननीय माझ्या त्यावेळेचे मंत्र्यांनी सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये अर्धवट कामं इंदिरा योजनेच्या माध्यमातून केली. अर्धवट कामं पूर्ण केलीच नाहीत. आणि यावेळेस मात्र आपण 23 झोपडपट्ट्या या नवीन राज्य सरकारने केंद्र सरकारच्या यादीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आपण गावातल्या कमीत कमी 23 झोपडपट्ट्या आहेत त्या सगळ्या पूर्ण करण्याचा आम्ही सांगतो. प्रश्न थोडक्यात मुद्दा सांगा. म्हणजे काँग्रेसने ते केलं नाही. तिने म्हणलं की आमच्यावर आरोप केले. इथल्या काँग्रेसच्या एका नगरसेवकाने विचारलं की झोपडपट्टीचे प्रश्न रखडले गेले त्या विद्यमान आमदारांच्यामुळे रखडले, तर तसं नाही. तर हे रखडले काँग्रेसच्याच आवड्याच्या त्या काळापासून ते रखडले जातं तुम्हाला म्हणायचं. बोला. आता नाही. इचलकरंजी नगरपालिका ही एक श्रीमंत नगरपालिका म्हणून गणली जात होती, पण सर्वच पक्षाचे नगरसेवक हे टक्केवारीमध्ये गुंतल्यामुळे कुणालाही यात अपवाद नाही. सगळ्याच पक्षाचे नगरसेवक टक्केवारी खातात, टक्केवारी खातात असं प्रत्येक जण म्हणतो. त्यामुळे अजूनही काही प्रश्न मला घ्यायच्यात. मी थोडक्यात तुमचा प्रश्न साहेब, आता याच्यावर काहीतरी सोल्युशन काढण्याची गरज आहे. आता निवडणुका समोर आलेल्या आहेत, ज्यांच्यामुळं नगरपालिका बदनाम झाली, महाराष्ट्रामध्ये नाव आपण खाली मान घालायची वेळ आली, त्या नगरसेवकांनी कृपया आपल्याच कुठल्या तरी युवकांना उभा करावा आणि आपण थांबावं, म्हणजे बदनामी थांबेल. युवकांना संधी द्या असा थेट इथे मुद्दा आहे. अजून काही युवकांचे प्रश्न घेतो आणि मग आपण नेत्यांच्या उत्तराकडे जाऊ. थोडक्यात. मगाशी आता काही लोक म्हटले की सभापती आमचे नव्हते, सभापती विरोधकांचे होते. तर मला काय म्हणायचं आहे, एखादा ठराव जेव्हा आपण मांडत असतो त्यावेळेला विरोध असतो, पण नंतर मात्र काहीतरी सेटलमेंट होते आणि त्याच्यानंतर त्याचा विरोध मावळला जातो. त्यामुळं या नगरपालिकेचं मला वाटतं utsutlut.com अशी वेबसाईट करा पाहिजे. सगळ्यांनी लुटायचं ठरवलंय. utsutlut.com वेबसाईट करा म्हणतात. थोडक्यात माझं मत एवढंच आहे की साहेब, या गुंठेवारी प्रश्नावर आहे. इचलकरंजी नगरपालिकेनं ज्या घरपाळ्यामध्ये शास्ती लावल्या, जी शास्ती आहे ती अख्ख्या मुंबईमध्ये नाही, पुण्यामध्ये नाही, कुठेही नाही, अख्ख्या महाराष्ट्रात नाही आहे. हे इचलकरंजी शहरामध्ये असं काय? दुसरा प्रश्न माझा असा आहे की आमदार साहेबांनी आम्हाला अजेंड्यामध्ये असे दिले होते की अ, ब आणि क हा 7-12 उतार आहे. या 7-12 उतारामध्ये जे 7-12 उतार आहे त्याचीच फक्त गुंठेवारी होते, ब आणि क मध्ये गुंठेवारी होत नाही. हे इचलकरंजी शहरामध्ये असं का आहे? असं काय? याचं उत्तर आपण घेऊया हे तरुणांचं थोडक्यात. बेरोजगारीचा प्रश्न तर आहेच. कौशल्य विकासाच्या बाबतीत काय करते स्किल डेव्हलपमेंट, स्किल डेव्हलपमेंट आणि सध्या MPSCचे जे मोर्चे आहेत त्याबाबत सरकारचं काय धोरण आहे? पुढे जागा घेणारच नाही त्या काय करणार? कारण आम्ही 2-3 वर्ष झालं अभ्यास करतोय. याचं काहीच होत नाही. MP साठी हे सगळे अभ्यास करतात. हे सगळे प्रश्न आहेत. मी येतो आमदार साहेब. एकतर गुंठेवारीचा प्रश्न जो कार्यकर्त्यांनी मांडला ते इचलकरंजी शहरामध्ये खरंच हा प्रश्न बिकट आहे. पण 2001ला ज्यांची खरेदीपत्र झाले त्यांची गुंठेवारी होतात. नगरपालिकेमध्ये काही भ्रष्ट अधिकारी ते थांबवत असतील, पण परवा समाधान शिबिरामध्ये सर्व प्रकरणाचा निपटारा आपण केलेला आहे. दुसरं, मगाशी एका कार्यकर्त्यांनी सांगितलं की स्किल डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला काय करता येईल. तर आत्ताच सरकारनं EBCची सवलत केली आणि संपूर्ण इचलकरंजी शहरातले जेवढे विद्यार्थी आहेत सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे चालू शैक्षणिक वर्षापासून. त्याचा फायदा होईल असं तुम्ही आश्वस्त करताय. पण मला एक शहर विकास आघाडीला प्रश्न विचारायचा आहे. मगाशी आरोप प्रत्यारोप टक्केवारीवरून झाले. तुम्ही म्हणालात की त्यांचेच सगळे सभापती होते. मग तुमच्याकडे सत्ता आल्यानंतर एकही ठराव तुम्ही अजून तिथे आणला नाही अशी माहिती मिळाली आहे. तुम्ही ठराव का त्यांच्या विरोधात आणला नाही आणि जर टक्केवारी केली? आमच्याकडे सत्ता आल्यानंतर आमच्याकडे 18 नगरसेवक आहेत आणि काँग्रेस संख्या त्यांच्याकडे 42 नगरसेवक.
त्यामुळे 42 नगरसेवकांच्या म्हणजे कौन्सिलमध्ये बहुमतानंच ठराव पास होत होता. त्यामुळं हा टेक्निकल मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही जेवढे प्रयत्न करून टेंडर प्रक्रिया राबवता येईल तेवढं राबवतो. आता तुम्ही 20% बिलो म्हणजे जवळ 6 कोटी रुपये शहर विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर नगरपालिकेचे वाचलेले आहेत. ठीक आहे, आता पुढे निवडणुकीत काय होतं ते बघायला गेले सगळेच नेते आहेत. वेळ आपल्याकडे कमी आहे, पण सगळ्यांचे प्रश्न निश्चितपणे घेतले. पण आता इचलकरंजी नगर परिषदेमध्ये टक्केवारीचंच राजकारण पुढे जाणार की या टक्केवारीच्या पलीकडे जाऊन इचलकरंजीचा विकास होणार, वस्त्रोद्योगाला चालना मिळणार, हे सगळे प्रश्न पाहावे लागणार आहेत. पण मतदार सजगतेने जर याच्यामध्ये उतरला आणि उत्तम उमेदवार निवडून गेले तर इचलकरंजीचे हे प्रश्न मार्गी लागायला फार वेळ लागणार नाही. इथंच थांबू. फक्त आहे लोक.